नमस्कार मित्रांनो, नवीन उन्हाळी पर्यटन विशेष माहितीपर व्हिडिओमध्ये मी चेतन शेळके तुमचे मनपूर्वक स्वागत करतो। या विशेष व्हिडिओमध्ये आपण पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील उजनी धरणाच्या मध्यभागी असलेल्या 800 वर्षांपूर्वीच्या रहस्यमय श्री पळसनाथ मंदिराची माहिती जाणून घेणार आहोत। तेव्हा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आणि पाहूयात श्री पळसनाथ मंदिर। तर श्री पळसनाथ मंदिर हे पुणे शहरापासून साधारणतः 2.5 ते 3 तासांचा प्रवास केल्यानंतर सुमारे 120 किलोमीटर अंतरावर इंदापूर तालुक्यातील विस्तीर्ण उजनी धरणाच्या परिसरातील पळसदेव ह्या गावाजवळ उजनी जलाशयाच्या मध्यभागी उभा आहे। पुण्याहून पुणे सोलापूर महामार्गाने केडगाव चौफुला, पाटस, कुरकुम, भिगवण, पळसदेव ह्या मार्गाने मंदिराजवळ पोहोचता येते। हे मंदिर धरणाच्या मध्यभागी असल्याने कोणत्याही मार्गाने मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 10 ते 15 मिनिटे बोटीतून प्रवास करावाच लागतो। या प्रवासासाठी बोटीचे शुल्क द्यावे लागते, त्यामुळे हे मंदिर जणू एखाद्या बेटावर स्थित असल्याचा भास होतो। जवळपास 800 वर्षांपूर्वी बांधलेले एक अत्यंत सुंदर असे हे मंदिर 1975 साली बांधण्यात आलेल्या उजनी धरणाच्या पाण्यामध्ये गायब झाले व इतिहासामधील एक अनमोल ठेवा कायमचा पाण्याखाली गाडला गेला आणि गेल्या 45 वर्षांपासून हे पळसनाथ मंदिर सतत पाण्यात गायब होत आहे। उजनी धरणातील पाण्याची पातळी वाढल्यानंतर वर्षातील 8 महिने हे मंदिर पाण्याखाली जाते, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये धरणाची पाणी पातळी कमी झाल्यावर फक्त 4 महिनेच हे मंदिर पूर्णपणे पाण्याबाहेर येते। त्यामुळे उन्हाळ्यात पळसदेव गावातील स्थानिक ग्रामस्थ मंडळी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी येथे येत असतात। तसेच पर्यटक देखील हे उत्कृष्ट असे मंदिर पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने भेट देतात। इतिहास अभ्यासकांच्या मते या मंदिराची निर्मिती ही 12व्या शतकामध्ये चालुक्य काळात झालेली आहे। अनेक वर्षे पाण्याखाली राहून सुद्धा या मंदिराचे शिखर अजूनही एकदम सुस्थितीत आहे। शिखरावर केलेले सुंदर कोरीव काम पाहताना हे मंदिर पूर्वी किती सुरेख असेल हे लक्षात येते। त्यामुळे वास्तुशैलीच्या दृष्टीने हे मंदिर अत्यंत भव्य आहे। मंदिरासमोरील जागेत जुन्या काळातील दगडविटांचे बांधकाम असलेल्या सुबक अशा ओहऱ्या अजूनही एकदम सुस्थितीत पाहायला मिळतात। पूर्वी या मंदिराच्या 4ही बाजूंना ओहऱ्या होत्या, परंतु आता मंदिराची समोरील बाजू वगळता इतर 3 बाजूंच्या ओहऱ्यांची मात्र पूर्णतः पडझड झालेली आहे। पळसनाथ मंदिराच्या डाव्या बाजूला महाबली हनुमानाची एक मोठी पुरातन दगडी मूर्ती आहे। प्राचीन हेमाडपंथी पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा सभामंडप हा संपूर्णतः दगडामध्ये बांधलेला असून सभामंडपातील प्रत्येक खांबांवर आणि भिंतींवर सुंदर असे कोरीवकाम केले आहे। तसेच गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरती पण कोरीवकाम केलेले आहे व देवी देवतांच्या मूर्तीही कोरलेल्या आहेत। पूर्वी या मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग होते, पण आता हे मंदिर पाण्याखाली जात असल्यामुळे गर्भगृहातील शिवलिंगाची दुसरे नवीन मंदिर बांधून त्या मंदिरात पुनर्स्थापना करण्यात आली आहे। त्यामुळे आता मंदिरातील गर्भगृह ही रिकामी आहे। इथली सर्व मंदिरं पाहताना एका गोष्टीची खंत वाटते, ती म्हणजे येथील कोणत्याच मंदिराच्या आतमध्ये सध्याला देवी देवतांच्या मूर्ती नाहीत। इथल्या मंदिरातील जुन्या मूर्ती या पळसदेव गावामध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरामध्ये ठेवलेल्या आहेत। पळसनाथ मंदिराच्या समोर जुन्या काळातल्या काही विरगळ पाहायला मिळतात। पळसनाथाच्या मंदिराशेजारी बलीचे एक छोटे मंदिर आहे। हे मंदिर पण सुबक आणि कोरीवकाम केलेल्या असंख्य दगडी खांबांवर उभे आहे। हे मंदिर धरणातील पाण्याखाली दीर्घकाळ गुडूप होते, त्यामुळे या मंदिराच्या बांधकामाची सध्याला प्रचंड पडझड झालेली आहे। एकूणच हे श्री पळसनाथ मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून जल, भूभाग आणि पुरातन स्थापत्य यांच्या संगमातून उभे राहिलेले एक अद्वितीय सांस्कृतिक वारसा स्थळ आहे। पळसनाथ मंदिराच्या जवळच दुसऱ्या काठावर पुरातन श्रीराम मंदिर पळसदेव गावात स्थित आहे।
हे मंदिर पाण्यात बुडालेले नसले तरी काही प्रमाणात भग्न अवस्थेत आहे. मंदिराच्या भिंतींवर आणि दगडी रचनेवर कोरलेले रामायणातील प्रसंग अत्यंत सुंदर शिल्पकलेचे उदाहरण म्हणून लक्ष वेधून घेतात. म्हणूनच मित्रांनो, या उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर उन्हाळी पर्यटनासाठी पर्यटन स्थळ शोधत असाल तर विस्तीर्ण उजनी जलाशयाच्या मध्यभागी असलेल्या 800 वर्षांपूर्वीच्या रहस्यमय श्री पळसनाथ मंदिराला एकदा नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज भेटतील. तेव्हा चला तर मग पुन्हा भेटूयात पुढील उन्हाळी पर्यटन विशेष माहितीपर व्हिडिओमध्ये अशाच आणखी एका नवीन ठिकाणी. धन्यवाद.